सेनेचा प्रमुख आहे आणि ज्यावेळेस मला माहीत पडलं या ठिकाणी आमचे सुलेमान खान यांची निर्गुण हत्या गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी केली आणि या ठिकाणी सत्तेमध्ये असून सत्तेचा दुरुपयोग करून जर मुस्लिम बांधवांची हत्या होऊन आणि पोलीस प्रशासन जर न्याय देत नसेल तर माझ्या सुलेमानच्या न्यायासाठी भीमसैनिक सदैव रस्त्यावर उभा राहणार। कारण आम्ही एका जातीचे एका मातीचे माणसं आहोत, आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही। आम्ही जय भीम जय भीम हा नारा घेऊन ही लढाई पूर्ण करू। जोपर्यंत सुलेमानला न्याय भेटणार नाही तोपर्यंत भीमसैनिक हे आपल्या मुसलमान बांधवांच्या पाठीशी राहून हा न्याय मिळवून लढत राहतील। आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली असं म्हटलं जात आहे। तुम्ही तपासासंदर्भात समाधानी आहात का की याच्या पुढे जाऊन अजून काही मागण्या आहेत? बिलकुल आम्ही या तपासासंदर्भात हे संतुष्ट नाही आहोत। आम्ही या कासारला भेटलो होतो, कासारला विचारलं। कासार हा अधिकारी अत्यंत निष्क्रिय पोलीस अधिकारी आहे आणि त्यांची जी टीम आहे, त्यांची जी टीम जी इन्व्हेस्टिगेशन करते त्या इन्व्हेस्टिगेशनवर आमचा विश्वास नाही। हायकोर्टाची जजची कमिटी या ठिकाणी नियुक्त करावी किंवा SIT स्थापन करावी। कारण जोपर्यंत खरा न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार आणि ह्या दलाल भाडव्यांकडून आम्हाला अपेक्षा नाही। आम्हाला SITच पाहिजे, नाहीतर हा भीमसैनिक आमच्या भीमसैनिक उभा राहून न्याय भेटून लढत राहू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आम्ही आमरण उपोषण करू।